वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू तो वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी तूच तर म्हणलं ना घरून फोन येऊ राहिलेत घरी पूर्वा वहिनी आल्यात आणि तुला घरी जायचंय आणि अनुष्का आली की थांबला का इथंच तू पूर्वा वहिनी आणि तुझ्या लग्नाबद्दल इन्व्हॉल्व असशील ना तर सरळ घरी जाऊन पूर्वा वहिनीला सगळं सांगून टाक अनुष्काबद्दल आणि हे बघ जर नाही सांगू शकलास ना तर समजून घे तुझं प्रेम आहे अनुष्कावर तू नाही सोडू शकत तिला आला बाबा एकटाच पराग किती उशीर केला रे यायला कुठे गेला होता तुला माहितीये ना आज पूर्वा येणार आहे घरी आई अगं एक्स्ट्रा लेक्चर घ्यावं लागलं आज म्हणून जरा उशीर झाला तू जर ठाम आणि क्लिअर असशील ना तर पूर्वा वहिनीला सगळं सांगून टाक अनुष्काबद्दल मी आलोच शाहरुख पूर्वाला आपलं घर दाखवा ना हो जा ग जा ये ना पूर्वा ये सावकाश दाखवा हा हॉल आहे बर का ये पूर्वा मला ना आता तुझी लई मदत होणार आहे बर का अगं हो मला लई टेन्शन होतं बाई म्हणजे कसं असतं ना पूर्वा मला काही बाहेर काम आलं ना पार्लर कुणाच्या भरोशावर सोडावं काही कळतच नाही ग कुणी विश्वासाचं नाही ना पण आता तू आमची आहे आता टेन्शन मिटलं बाई ये पूर्वा अगं ये ना रूम दाखवत चल हा ये ही तुझी रूम तुझी म्हणजे परागची पण लग्नानंतर परागची प्रत्येक वस्तू तुझीच होणार आहे ना बैस ना बैस बैस हात आहे म्हणजे आहे ओके आहे तुम्ही पलटू शकता ये काही नाही काही बैस ना बैस ये. सोने काय अगं वहिनी आली आहे घरी कानात काय खुटं लावून गाणे ऐकत बसली का गाण्याने ऐकू राहिले पिक्चर डाउनलोड केलाय तो पाहते लाज पण वाटत नाही बसणं सोनीला बैस ना बैस बैस तू बैस आता
अगं लाज काय वाटायची त्याच्यात? आता माझं ठरलंय ना की पिक्चर मधल्या नटनट्यांवर PhD करायची म्हणून म्हणून बघते मी हे. कर हा, कर. पूर्वा कशी वाटली रूम? हा, लग्नानंतर तुझीच होणार आहे ही रूम. वंस ओ चारू वंस, आले आले. पराग, पूर्वाला आपलं टेरेस दाखव. दाखवशील ना? हा. हा. सोने, चल बाई आपण आईला मदत करू. तू जा, माझा थोडा पिक्चर राहिलाय. सोने, अगं आईला मदत करू ना आधी आपण. हा, नंतर बघ ना पिक्चर. हा, चल. ते मग हा कपडे आत्या पण ना डायरेक्टच सॉरी. सॉरी. इट्स ओके. इट्स ओके. बसा ना. चहा घेणार? नाही नको. अहो नाही झाला आत्ताच. ते तुम्ही टेरेस दाखवू राहिले ना? हो, टेरेस. चला चला. इकडे या, टेरेस या. ही आमची गच्ची, छोटी गच्ची. वरती मोठी गच्ची जिथे काका राहतात. आणि शाळा म्हणजे आमची नाही बरं का, आम्ही इथे शिकलो. सॉरी. पूर्वा, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं थोडं. हा बोला ना. गल्ल्यात साखली सोन्याची ही पोरी कोण? तुम्ही? काका आहे माझा, हरीश काका. अरे काय, मी ग्रॅज्युएट, तुम्ही PhD. मोठ्या डिग्री प्रमाणे मी तुमच्या पाया पडायला पाहिजे. कधी कधी रिवाज उलटे झाले पाहिजेत नाही का? गल्ल्यात साखली सोन्याची ही पोरी कोण? आता आलं लक्षात. गल्ल्यात साखली सोन्याची ही पोरी कोणाची? अहो हे काका आहेत का तुमचे? हा. मग मी यांनाच मगाशी घराचा पत्ता विचारला होता, पण ते काय असं म्हणले नाहीत की ते तुमच्या घरातलेच म्हणून. तुमच्या? काय? नाही, तुम्ही तुमच्या म्हणालात. सॉरी बरं का, म्हणजे मला ते हो, हो, मी मजा करू राहिलो. आणि काकाचं काय एवढं मनावर घेऊ नका बरं का, तो तसाच आहे. मी मग काय म्हणत होतो, तुमचं झालं असेल तर घरातल्यांनी तुम्हाला खाली बोलवले. हो तुझा गरीबाची सोनम कपूर.
आणि हा आमचा गरीबाचा आयुष्मान खुराना. लवकर या खाली. काय? नाही सॉरी बर का, ते माझ्या मैत्रिणी आहेत ना, आरती आणि कविता, त्या पण तुम्हाला तेच म्हणल्या. काय? आयुष्यमान खुराना. आयुष्मान खुराना? घे पाटल्या अक्कांनी मला दिल्या, मी तुला देते. घे. माझ्या सासूबाईंनी मला दिल्या. निकम गुरुजींच्या घरातली परंपरा आहे. गुरुजींनी या घरासाठी खूप काही केलं. त्यांच्या आईनं ती परंपरा चालू ठेवली. तिथून पुढं आम्ही चालू ठेवावी ही त्यांची इच्छा आहे. आतापर्यंत हे सगळं आम्ही जपून ठेवलं. आता इथून पुढे हे सगळं तुला सांभाळायचंय. चला दोघं पण निकम गुरुजीच्या पाया पडा. निघू मी आता? अगं थांब ना, डबा द्यायचा राहिला ना, लाडू आहे त्याच्यात. त्याला नको देऊ बरं का, गोड खाल्लं ना की त्याला झोप लागन आणि मग तुमचं बोलणंच व्हायचं नाही पुन्हा. बरं मी सोडतो यांना बाहेर. रिक्षा? रिक्षा येते, इकडेच येते. मग कशी वाटली आमची फॅमिली? आमची नाही तुमची तर एकदम मस्त आहे. आमची तुमची. सॉरी, म्हणजे आता तुम्ही मला शब्दात पकडू राहिल्या. तरी बरेच जण घरी नाही आहेत. हा, सगळे आपले कामोकामी गेलेत. म्हणजे सुनील काका, प्रकाश मामा, म्हणजे चारू आताचे मिस्टर प्रकाश मामा, रेवा म्हणजे चुलत बहीण माझी. हा, म्हणजे ती जर असती ना तर तुम्हाला बाहेर जाऊ दिलं नसतं आता. हा, तुमच्या कडेवरून नसती उतरली ती. हा, एकदम भारी आहे ती. म्हणजे कसं आहे की घटक्यात लहान आणि घटक्यात मोठी होते ती. म्हणजे समजा तिला लाड करून घ्यायचा असेल ना की लहान होते, आणि समजा हक्कानं काही पाहिजे असेल की मोठी होते. फारच कॉमेडी आहे ती. आणि मग काय, मी पण म्हणजे मी पण कधी कधी होतो कॉमेडी. आता ते नाही जमत, पण सॉरी, मीच एकटाच बडबड. रिक्षा? रिक्षा? रिक्षा थांबली. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. सांगा ना. बसा. तुम्ही काहीतरी सांगणार होते ना? साडी खूप सुंदर दिसते तुम्हाला. दादा, काटे गल्ली, बोराडेवाडा.
हे बघ मुन्ने, तू पूर्वा वहिनी आणि तुझ्या लग्नाबद्दल इन्व्हॉल्व असशील ना, तर सरळ घरी जाऊन पूर्वा वहिनीला सगळं सांगून टाक अनुष्काबद्दल. आणि हे बघ, जर नाही सांगू शकलास ना तर समजून घे, तुझं प्रेम आहे अनुष्कावर. तू नाही सोडू शकत तिला. आप्पा, या पाटल्या पप्पीच्या सासरच्याने दिल्यात तिला. हो का? बर 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 बर. सोन्याचे आहेत की. समीर, तू पण पाय. गंमत आहे का पोरीची? आत्ताच हिला पाटल्या मिळू राहिल्यात, अजून काय काय मिळणार आहे काय माहिती. अगं मला काय माहिती काय मिळणार, मला तर एवढं पण नकोय. ए, तुला लाख अपेक्षा न संग, त्यांची अपेक्षा असेल ना. म्हणजे काय? अगं त्यांची काहीतरी अपेक्षा असणारच ना. कशावरून? कशावरून म्हणजे पहिल्या भेटीत एवढी महागडी भेट जे देते त्यांची अपेक्षा नसणार का आपल्याकडून? नाही आप्पा, पण मला नाही वाटत त्यांच्या काही अपेक्षा असतील. आता चंद्रकांत काकांनी दिलेली चेन त्यांनी परत दिली ना. काय काय काय? नाही म्हणजे त्यांच्या काही अपेक्षा असतील तर ते आपण पूर्ण करणार आहे ना, असं काही नाही. हा, तेच सांगत होतो मी. हा, तयारीला लागा म्हणलं. आता लग्नात काही कमी पडता कामा नाही रे बाबा. अहो आप्पा, एवढं काय टेन्शन घेता तुम्ही? काही कमी पडणार नाही. पप्पीचं लग्न दानक्यात होणार बघा. त्यांच्या किती बी अपेक्षा असणार का, आपल्याला काय कमी आहे? पप्पीच्या सुखापुढे त्यांच्या अपेक्षा काय नाही आप्पा आपल्याला. आणि सोन्याचं एवढं काय हो? सोन्यापेक्षा भारी पोरगी देऊ राहिलो आपण त्यांना सून म्हणून. पप्पे, भारी करणार तुझं लग्न आपण. दादा काय रे, काय पण काय तू? हे असायच आता ह्यात काही पण काय, खरं तेच सांगू राहिलो पप्पे. माय पप्पे, किती वेळच लिहायलीस ग? हा, खायला आणू का काय तुला? नाही नको. चहा आणू मग थोडा. बरं झालं आठवलं, तुला सांगायचं होतं. इकडून खाली गेलं ना सरळ असं, हा, इथून जायचं सरळ जिन्यात ना, खाली गेलं की आपलं किचन लागतं. माहिती की मग जा. जा जा लवकर आणि हे दार लावून घे. आणि खाली पण सगळ्यांना सांग 2 तास कोणी यायचं नाही, मला इथे अभ्यास आहे. अजिबात खोलीत कोणी यायचं नाही. जा जा, तू पहिले जा. डोकं दुखायलं का? तू दार लावून घे, पहिले जा. मला काम आहे ग तुझा. अजिबात यायचं नाही. आई खाली जा. एवढे नोट्स काढायचे आहेत एक तर मला. आत्ताच कोणाला फोन करायचं नडलंय का? हॅलो, कोण? हॅलो पूर्वा, मी दीपा बोलू राहिली. दीपा? परागची काकू, ओळखलं नाही का? हा बोला ना काकू. माझा नंबर सेव्ह नव्हता ना, हा म्हणूनच कट केला ना मगाशी. अगं जाऊ दे काय नाही काय नाही. मी काय म्हणत होते, माझे काम आहे तुझ्याकडे, जरा अर्जंट आहे बर का. माझ्याकडं? हो ग, मी तुला बोलले नव्हते का मला भाषण करायचंय काळ्या मातीवरील अतिक्रमण यावर मुद्दे लिहून दे बरं. हा, अर्जंट आहे बर का. आणि ते सगळे मुद्दे लिहून फोटो काढून तुम्हाला या नंबरवर पाठव बरं. हा काकू आहो ते
पाठवते. ठेवते हा फोन. मग तुला आता डिस्टर्ब नाही करत. लवकर लिहून ना मला सेंड हो तू. हा पाठव पाठव सेंड हो. चल गे चल बाय बाय हा. अतिक्रमण हे असलं काही करणार नाहीये मी. काम आहेत मला. काळ्या मातीवर होणारे अतिक्रमण. शिक्षण आणि संसार हे दोन्ही शिवधनुष्य एकाच वेळी पेलायचं ठरवलं तुम्ही. एक गोष्ट लक्षात ठेवा, शिवधनुष्य न पेलण्यासाठीच असतं.